मम्मी आज काय बनवत आहेस? आज खरवीज बनवायचा. हे खूप भारी आहे. करायला लागली. कसा बनवायचा तो? त्याला वेलची पावडर घालायची. हे काय आहे? ते खरवीज आहे. चीक म्हणजे पहिले धारचे दूध आहे ते कच्चं दूध. मग मी ही वेलची पावडर कुटत आहे. आता वेलची पावडर कुटून झाली. दिदे खाली बसून हे थांब तुला मी काम देते. मला काहीतरी काम दे. देते तुला. हा गुळ आहे. गुळ बारीक करायचा. चला आता आपण गुळ हा फोडणार आहे. चला आता इथं आपण हा गुळ फोडत आहे. फुटतच नाहीये. फुटला, फायनली फुटलेला आहे. थोडा तरी फुटलेला आहे माझ्याकडून. याने तर काही हा गुळ फुटत नाहीये, त्याच्यामुळे मला मम्मीने हा गोटा दिलेला आहे फोडण्यासाठी. बघूया फुटतोय का. तरी पण फुटत नाहीये मम्माकडून. वा, आजच्या दिवशी गुळ फायनली गुळ फुटलेला आहे. पीसेस झालेले आहेत त्याचे. हा, आता गुळ आपला बारीक करून झालेला आहे. गुळाचे खडे चांगले फुटले ना की गुळ चांगला मिक्स होतो. हा, गुळ टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. आता ढवळून घेते मी गुळ बारीक होईपर्यंत आणि चांगलं ढवळून घेऊन बारीक झाले की मग मी शिजत ठेवणार ह्याला. आता टोप मी घेतलेला आहे. त्या टोपामध्ये मी पाणी ओतत आहे. किती? पाणी थोडं ओतायचं आणि त्या टोपामध्ये ही कालवलेलं सगळं हे असं ठेवायचं. हे असं ठेवलं की हे असं ठेवायचं. किती मिनिटं? शिजायला 21 मिनिटं ठेवायचं शिजायला. 21 मिनिटं शिजलं की मग आपला खरवीज रेडी होईल. हा, मी आता त्याच्यावर प्लेट झाकत आहे. 21 मिनिटासाठी. हा, आता आपली 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपला खरवस तयार आहे. आता आपण बघूया कसा झाला. दीदी टेस्ट कर ग. दीदी बघ टेस्ट. गरम आहे. शिस्तीत घे. शिस्तीत टेस्ट कर. भारी आहे, भारी. ही रेसिपी खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा हा खरवस.